अखंड आमचा कुर्मदास 10 दिवस चाललाय. एक मुक्कामाचं पंढरपूर राहिलं. उवळ या गावी तो कुर्मदास एका मंदिरामध्ये विवळत पडलाय आमचा कुर्मदास. पाठीमागून भानुदास महाराजांची दिंडी आली आणि दिंडी आल्याबरोबर भानुदास महाराजांनी कुर्मदासाला बघितलं. कुर्मदासा, आज नाही गेला रे तू पंढरपूरला, का नाही गेला? कुर्मदास सांगत होता, महाराज माझ्यामध्ये त्राण नाही राहिला हो. पांडुरंग परमात्म्याची भेट होईल असं मला महाराज वाटत नाही. आमच्या भानुदास महाराजांनी कुर्मदास पालथा झोपलेला होता, असा उताना केला ना, आमच्या कुर्मदासाच्या पोटाला कातडं सुद्धा शिल्लक राहिलं नव्हतं, मांस सुद्धा शिल्लक राहिलं नव्हतं. नुसतं रक्त भंबाळ झालेलं पोट दिसत होतंय, हाडं त्या कुर्मदासाचे दिसत होते. आणि भानुदास महाराजांनी त्याचं पोट बघितलं आणि रडायला लागले. कुर्मदासा, अरे भगवंताच्या भेटीसाठी एवढी शरीराची अवस्था करून घेतली कुर्मदासा तू? भानुदास महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. आमचा कुर्मदास सांगत होता, महाराज माझ्यामध्ये त्राण नाही राहिला हो. जगाच्या मालकाला निरोप द्या माझा, का देवा तुझ्यापर्यंत तुझा भक्त येऊ शकत नाही. खूप इच्छा होती देवाच्या दर्शनाची, पण आज माझ्या पूर्ण होऊ शकत नाही. आणि भानुदास महाराजांनी जगाच्या मालकाला विनंती केली. कुर्मदास सांगत होता, देवा एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार, भगवंताला माझा निरोप द्या. आणि आमच्या भानुदास महाराजांनी जगाच्या मालकाची विनंती केली. भगवान परमात्म्याला सांगितलं, देवा तुझा भक्त इथं विवळत पडलाय रे. माझा भगवंत एवढा दयाळू, एवढा कृपाळू आहे. त्या आमच्या कुर्मदासा करता भगवान परमात्मा समोर येऊन उभे राहिले हो. उभं राहिल्याबरोबर 2 मिनिटांमध्ये कुर्मदासाचा प्राण जाणार आहे. भानुदास महाराज कुर्मदासाला सांगत होते, कुर्मदासा अरे बघ तुझ्या समोर कोण येऊन उभं आहे बघ. अरे कुर्मदासा जगाचा मालक उभा आहे बघ. कुर्मदासा डोळे उघड. आमच्या कुर्मदासाने कसे बसे डोळे उघडले, जगाच्या मालकाकडे बघितलं आणि कुर्मदास रडायला लागला, देवा किती दयाळू देवा, किती कृपाळू रे तू, माझ्याकरता इथपर्यंत आलास देवा. देवा आयुष्यभर काय दिलंय तुला? देवा काहीच दिलं नाही रे, फक्त तुझं नामस्मरण माझ्या मुखाने घेत होतो. देवा तुला काही नाही दिलं, पण माझ्याकरता संपूर्ण वारी सोडली. एवढे वारकरी पंढरपूरमध्ये आलेले असताना देवा माझ्याकरता इथपर्यंत आलाय. जगाच्या मालकाने काय केलं? आमच्या कुर्मदासाचं मस्तक मांडीवरती घेतलंय. आणि कुर्मदासाला भगवान परमात्मा म्हणत होते, कुर्मदासा तुला हात देऊ का? कुर्मदासा पाय देऊ का तुला? कुर्मदास म्हणत होता, काहीच देऊ नका. कुर्मदासा तुझं पोट व्यवस्थित करून देऊ का, म्हणजे माझ्या वारीला येशील कुर्मदासा? कुर्मदास म्हणत होता, देवा काहीच देऊ नका देवा, मला काहीही लागत नाही देवा, ज्याच्या मांडीवरती माझा प्राण जातोय ना देवा, तू जगाचा मालक आहे देवा. देवा माझ्या आयुष्यामध्ये ही संधी मला मिळाली, पण देवा मला काहीच देऊ नका. तुका म्हणे जीव भाव देवा पायी, ठेवून या काही न मागती. माझ्या कुर्मदासानी भगवंताकडे काहीच मागितलं नाही हो, काहीच मागितलं नाही. उलट कुर्मदासाने भगवंताच्या मांडीवरती आपला ध्येय ठेवला, भावही ठेवला. तुका म्हणे जीव भाव देवा पायी, ठेवून या काही न मागती. विठ्ठल विठ्ठल. भगवंताकडे मागत असताना धन दौलत पैसा अडका काहीच मागू नका. त्या भगवंताला फक्त म्हणा, देवा आमच्या पोटी होणारी संतान चांगली जन्माला घाल. तुझ्या नामस्मरणाची आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला ताकद दे, दुसरं काही देऊ नको. म्हणून सरळ सरळ या अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. जे चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष, जे योग्य असेल ते माझ्या गुरुवर्यांचं. म्हणून जाता जाता एकच सांगेन, चांगलं जीवन जगा, भगवंताची भक्ती करा, त्याचं चिंतन करा. ते चिंतनच आमच्या आयुष्याबरोबर येणार आहे, दुसरं आमच्याबरोबर काही येणार नाही. गाडे पाटील तर सर्वांना मी सांगतोय, कारण तुम्हाला आपल्या कुळाचा ठाव नसेलच, आपण कुठलेही हेही माहीत नसेल, पण गाडे परिवाराचा जो परिवार आहे, आपला जो कुळ आहे, आपलं कुळ म्हणजे जगद्गुरु तुकोबरायाची मुलगी भागीरथीबाई गाढे. माहीत नसेल कदाचित तुम्हाला हा इतिहास. जगद्गुरु तुकोबरायाची मुलगी आमची भागीरथीबाई ना, भागीरथीबाई मालोजी गाड्यांना येळवाडीमध्ये दिलेलं होतं. कारण आजही तुम्ही येळवाडीत जर गेले ना, संपूर्ण गाव गाड्यांचं, या संपूर्ण गाव गाड्यांचं आहे. जी भागीरथीबाई ज्या कुळामध्ये दिली होती ना, तो गाढे परिवार आहे. मालोजी गाडे यांना भागीरथीबाई दिली होती. खरा आपला जर विचार केला तर तिथून आपलं मूळ सुरू होतं. आणि दुसरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे चिरंजीव म्हणजे संभाजीराजे यांना सांभाळण्याचं काम ज्या बायजाबाईनं केलं होतं, त्या सुद्धा धाराशिव म्हणायची तिला, एक बायजाबाई, दोन्ही नावं होते. धाराशिव खरं नाव म्हणायचे तिला. त्या धाराशिव माता म्हणजे त्या सुद्धा गाडे परिवारातल्या होत्या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जाता जाता तुम्हाला एक सहज ते सांगितलं, आपल्याला माहीत असावं म्हणून. जगद्गुरु तुकोबरायाची मुलगी सुद्धा गाडे परिवारामध्येच दिली होती. म्हणून जीवन जगत असताना चांगलं जीवन जगा, भगवंत